नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातील कणकवलीच्या मातीतील माणुसकीचे खरेखुरे दीपस्तंभ डॉक्टर अनंत नागवेकर सर व कीर्ती नागवेकर मॅडम यांना मानाचा राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 प्रदान. सांगली विशेष प्रतिनिधी. कोकणातील हिरवेगार रान आणि निसर्गाची मुक्त उधळण लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली म्हणजे जणू काही माणुसकीच्या झऱ्याचं उगमस्थानच. याच ऐतिहासिक आणि पवित्र भूमीत जिथे वैद्यकीय व्यवसायाला व्यापाराची नव्हे तर उच्च नैतिक मूल्यांची अकृत्रिम जोड लाभली आहे, तेथील नागवेकर हॉस्पिटल हे केवळ रुग्णांवर उपचार करण्याचे साधे ठिकाण नसून हजारो दुःखी कष्टी जीवांसाठी आशेची आणि श्रद्धेची आरोग्य पंढरीच ठरले आहे. याच आरोग्य पंढरीचे अथांग आणि अखंड तेवणारे दीपस्तंभ आदर्श दाम्पत्य डॉक्टर अनंत नागवेकर सर आणि डॉक्टर कीर्ती नागवेकर मॅडम यांना त्यांच्या 4 दशकांच्या अतुलनीय निस्सीम आणि ऐतिहासिक सामाजिक वैद्यकीय सेवा कार्याबद्दल अत्यंत मानाचा राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 अत्यंत आदराने प्रदान करण्यात आला आहे. हा सुवर्णयोग जुळून आल्यावर संपूर्ण कोकणात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून या प्रेरणादायी डॉक्टर दाम्पत्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत असून मॅक्स इंडिया न्यूज परिवार या ऐतिहासिक गौरवक्षणी स्वतःला अत्यंत धन्य अनुभवत आहेत. या दिमागदार आणि संस्मरणीय सोहळ्याला उपस्थित राहिलेले अनेक दिग्गज मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. कार्यक्रमाच्या या मंगल प्रसंगी कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि घोरपडी गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे यांच्यासह प्रसिद्ध पत्रकार दीपक जाधव, पत्रकार सुरेश कांबळे तसेच या थोर दाम्पत्याचे डॉक्टर असणारे सुपुत्र सुनबाई आणि हॉस्पिटलमधील अहोरात्र सेवा देणारा समर्पित स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. या उपस्थितांच्या साक्षीने जेव्हा या महान दाम्पत्याचा सन्मान झाला तेव्हा तो केवळ एका पुरस्कार सोहळ्याचा नसून तब्बल 40 वर्षाच्या अविरत आणि निस्सीम मानसेवेचा झालेला एक मूक पण सार्थ गौरव होता. स्वतःच्या सुखसोयींना आणि वैयक्तिक लाभांना सहजतेने मुरड घालून हिंगणघाट ते अगदी कणकवलीपर्यंतचा हा खडतर प्रवास म्हणजे कष्ट, जिद्द आणि अपार लोकसेवेच्या सुवर्ण अक्षरांनी कोरलेले एखादे तेजोमय महाकाव्यच म्हणावे लागेल. 1980च्या त्या अत्यंत प्रतिकूल, सवग, सुविधाहीन आणि खडतर दशकात जेव्हा या संपूर्ण पट्ट्यात गंभीर प्रसूती व सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी दूरपर्यंत कोणतीही आधुनिक वैद्यकीय सोय उपलब्ध नव्हती, अशा बिकट आणि जीवघेण्या समयी केवळ नागवेकर कुटुंब एकमेव आणि भक्कम आधारस्तंभ म्हणून या मातीत उभे टाकले. त्यांनी या मातीत केवळ कागदोपत्री वैद्यकीय उपचारच केले नाहीत, तर संकटाच्या अथांग खाईत लोटल्या गेलेल्या असंख्य रुग्णांना पुनर्जीवित करून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणले. सिंधुदुर्गच्या या मातीत पहिली सोनोग्राफी मशीन आणून वैद्यकीय क्षेत्रात आधुनिकतेचे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे सुवर्ण पर्व रुजवणारे हे महान डॉक्टर संकटाच्या कोणत्याही महाभयंकर वादळात कधीही विचलित झाले नाहीत, तर सदैव सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांच्या रांगेत अत्यंत नम्रपणे एका निष्ठावान सेवकासारखे उभे राहिले. डॉक्टर आणि रुग्ण यासारख्या व्यापारी चौकटीतील भिंती पूर्णपणे पुसून टाकून आपल्या मायेचा, आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या स्पर्शाने प्रत्येक रुग्णाला स्वतःच्या कुटुंबातील सदस्यासारखा लळा लावणारा हा परिवार म्हणजे आजच्या व्यावसायिक आणि कोरड्या युगातही जिवंत झराच आहे. एका अतिशय सामान्य परिस्थितीतून अतोनात संघर्ष करत शून्यातून विश्व निर्माण करणारे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज केवळ कणकवलीपुरते किंवा सिंधुदुर्गपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदराचे, विश्वासाचे आणि अभिमानाचे जिवंत प्रतीक बनले आहे. या पती-पत्नीच्या जोडगोडीने संसाराच्या गाड्यासह लोकसेवेचा रथही असा काही समर्थपणे आणि निष्ठेने हाकला की प्रत्येक पावलावर त्या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने समाजाच्या प्रत्येक वेदनेवर हळूवार पुंकर घातले. त्यांच्या या पवित्र वर्षाची दखल घेऊन मॅक्स इंडिया न्यूजच्या वतीने त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. कोकणच्या कुशीत ज्ञानाची आणि सेवेची अक्षयी ज्योत तेवणारे हे आदर्श पती-पत्नी डॉक्टर अनंत नागवेकर आणि डॉक्टर कीर्ती नागवेकर यांचे हे प्रेरणादायी आयुष्य आणि कार्य असेच जनसेवेसाठी अखंड तेवत राहो आणि येणाऱ्या भावी पिढ्यांना सदैव योग्य मार्ग व दिशा दाखवत राहो, याच मनपूर्वक आणि आदरयुक्त सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा
व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.